फ्रान्सिस पार्लेकर पहिला चेंडू घेऊन येतोय स्ट्राईकवर संजय ठाकूर. पहिला चेंडू इथं थोडा ऑफ पिच होता, चेंडू पाठवलाय. पहिला चेंडूवर इथं चौकार येतोय संजय ठाकूर यांच्या बॅटीतून. त्यांनी स्वतःचं खातं 4 या धावसंख्येने उघडलं, संघाला देखील पोहोचवले 4 या धावसंख्येवर. भाईचा मोबाईल बघा कोणाकडे येतो. नाही जरा बाजूवर. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतो. स्ट्राईकवर फलंदाज संजय ठाकूर तयार आहे, ज्यांनी आताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू तसाच प्रकारे चेंडू जातोय, बघूया. पुन्हा एकदा 4 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आलेले आहेत. पाटीला ग्रुप पाटीला लगे ती गोराईवाली डेंजर आहे बोलते. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर. आता मात्र बॅटची कट लागून चेंडू जातो लेग स्लिपच्या दिशेनं. दयानंद फजिंदार तिथे येत आहेत. एकदा पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर तिथं समाधान घ्या. 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. पाणी गलतंय. 9 धावसंख्या झाल्या 3 चेंडूवर. आपण बघतोय की 2 चौकार, खणखणीत चौकार आले होते संजय ठाकूर यांच्या बॅटीतून. किरण जरा बाजूला व्हायचंय. पुन्हा एकदा फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकात पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण पुन्हा एकदा बॅटची एज लागून चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेनं. अनिल कोहली यांच्या हातात 1 या धावसंख्येसाठी. आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर. 10 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. सामना सेमीफायनलचा आहे. मनोरी मास्टर्स खेळतोय, त्याच्याबरोबर अक्सा मास्टर्स संघ खेळतोय. हा सेमीफायनलचा सामना आहे. एकदा संजय ठाकूर स्ट्राईकवर आलेले आहेत. OSB हिट करण्यात आपण मला वाटतं बॅटचा एज लागून गेला होता चेंडू. दिगंबर कोळी यांच्या हातात त्याच्या देखील थोडं मला वाटतं चेस्टवर म्हणजे छातीवर लागलेलं आहे. मात्र झेल सुटतोय. एक जीवदान मिळते संजय ठाकूर यांना. 10 या धावसंख्येवर इथं रोखलं गेलेलं आहे. 5 चेंडूचा खेळ झाले, धावसंख्या दिली ती 10. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज संजय ठाकूर. शतरक्षणामध्ये आपण बघितलं तर 5-6 शतरक्षणाचा फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्या रूल्स प्रमाणे. फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूला एक सरळ ड्राईव्ह. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका आहे. आणि 6 धावसंख्येने शतकाचा खेळ पहिला संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 16. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. आणि बघूया आता दुसऱ्या शतकाला येईल गोलंदाज डॅनी पावल्या. तोपर्यंत आपण जरा बघतोय की दुसरं शतक थोडं कसं काय टाकलं जातं ते बघायचं आहे. मी जास्त लांब नाही जाणार. तो काय गेला, तो काय जाते ना तवर. सामन्यात दुसरं शतक गोलंदाजसाठी गोलंदाज डॅनी पावल्या. पहिल्या शतकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. संजय ठाकूर यांच्या बॅटीतून आलेल्या मला वाटतं त्या 15 धावा आहेत. धुरंधर मात्रे यांची धुरंधर काय त्याचं मात्रे धुरंधर वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. डॅनी पावल्या यांचा पहिला चेंडू धुरंधर याच्यासाठी. आणि पहिला चेंडू खूप अखूर टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. आणि फलंदाजी इथं बघूया धावबाद होतोय आणि वाईटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव मिळेल ती वाईटची. गेला पाणी. हा ते टिपके झाडाचे आहे ना. पंकज ठाकूर तो हिट विकेट झाला. ऍक्च्युली रनआउट नाही झाला. मला वाटतं धुरंधर हा फलंदाज हिट विकेट झालेला आहे असं मला वाटतं. येस मिस्टर पंच कपिल. कपिल सर तो हिट विकेट झालाय का. रनआउट नाही झाला असतं.
यस ईड विकेट झालेलं आहे. याचा अर्थ का मला वाटतं गोलंदाजाच्या नावावर झाले ते विकेट. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी डॅनी पावल्या तयार होतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे डॅनी. डॅनी तो पंकज ठाकूर. आता दोन चांगले असे फलंदाज पंकज ठाकूर आणि संजय ठाकूर. चेंडू जातोय ऑनच्या दिशेने. बघूया शतरक्षक चेंडूच्या खाली. किशोर दांडेकर. एकच धाव मिळते. या एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोचली ती 18 या धावसंख्येवर. 18 धावसंख्या झालेली आहे. 3 शतकाचा सामना आहे. 3 शतकामध्ये बघूया अक्सा संघ किती धावा करतोय मनोरी संघासमोर जिंकण्यासाठी. मात्र 1 शतक आणि 1 चेंडूचा खेळ. धावसंख्या झाली 18. डॅनी पावल्या आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज संजय ठाकूर ज्याने आतापर्यंत 15 धावा केल्यात 5 चेंडूला सामोरे जाऊन. डॅनी टू संजय. चांगला चेंडू आणि चेंडू बघूया. हो ट्राय केली होती फ्रान्सिस याने. खूप फुल ट्राय केली होती. एकदा पूर्ण दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण. जबरदस्त ट्राय केली होती. वेल ट्राय. खरोखरच अप्रतिम अशी ट्राय. ना मध्ये फ्रान्सिस पार्लेकर आहे चांगले क्षेत्ररक्षक आहे. संजय ठाकूर याचं खूप महत्त्वाचं विकेट होतं तेव्हा त्यांनी फुल ट्राय केली होती. 100% या बॉलसाठी दिला होता. मात्र चेंडू या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली ती 20 या धावसंख्येवर. बघा ज्यांनी खुर्च्या इथं तिथे नेल्या त्या खुर्च्या पुन्हा आणायच्या आहेत. अल्लादनी काही नेलं तर स्प्रे. अल्लाद तो किट कुठे नेलास. तुला कधीपासून मी अनाउन्स करतो ते येतच. जेवण पण तूच मॅनेज करतो जेवण. थोडा इथं मला दुखापत झाल्यासारखं वाटतं डॅनी पावले यांना. कारण त्याच्या हातात डायरेक्ट थ्रो गेल्यामुळे तो जो बॉल आहे तो लबर बॉल आहे तो डायरेक्ट मला वाटतं तिथं डायरेक्ट त्या चेंडू हातात गेल्यानंतर त्याच्या डायरेक्ट मला वाटतं तिथं थोडा सूज आल्यासारखं वाटते. स्प्रे आमचे प्रमोदजी पाटील मंडळाचे सचिव यांनी तिथं जाऊन त्याचा मेडिकल केलेलं आहे. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर संजय ठाकूर. नॉन स्ट्राईकवर पंकज ठाकूर. धावसंख्या झाली ती 20. डॅनी पावले यांचा पुढचा चेंडू. स्ट्राईकवर फलंदाज संजय ठाकूर ज्याने आतापर्यंत 17 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू बघा बनवून मारलेला हा चेंडू. काव कॉर्नर आणि मला वाटतं बीट विकेटच्या दिशेने जातोय 6 या धावसंख्येसाठी. आणि 6 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवर. कोण आहे तुमच्या बरोबर. कांदिवली संघाचा कॅप्टन आणि चारकोप संघाचा कॅप्टन भास्कर भाऊ टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. हे घ्या कॉईन. नागेश कॉईन दे जरा भास्कर भाऊंजवळ. बरं जरा बाजूला व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी पावले. आपल्या शतकातील पुढचा चेंडू संजय ठाकूर यांच्यासाठी. पुन्हा एक मारलेला चेंडू. बघूया चेंडू कुठं लँड होतोय. चेंडू पुन्हा जातोय 6 या धावसंख्येसाठी.
लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. त्याच्यामुळे धावसंख्या पोहोचली ती 32 या धावसंख्येवर. 32 धावसंख्या झालेली आहे. हा सेमीफायनलचा सामना. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो उद्या फायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. अख्खा दिवस त्याला इथं फ्री मिळणार आहे. फक्त संध्याकाळसाठी त्याला फायनलसाठी यावं लागेल. चारकोप संघाचा कॅप्टन संदीप भंडारे यांनी टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे. एक चेंडू टाकला तो वाईटचा इशारा येतो. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 33 या धावसंख्येवर. एकदा संजय ठाकूर आपल्या फलंदाजी करतोय. 29 धावा त्याने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये केलेले आहेत. धॅनी टू संजय ठाकूर. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 34 या धावसंख्येवर. 34 धावसंख्या झालेली आहे. दुसरं शतक मैदानावर चालू आहे. सेमीफायनलचा सामना मनोरी मास्टर्स खेळतोय अक्षम अक्षरच्या संघाबरोबर. पुन्हा एकदा बिग हिट आहे चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बिग हिट. चेंडू दिलेला आहे तो 6 या धावसंख्येसाठी काव कॉर्नरच्या जवळ. आणि 6 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 40 या धावसंख्येवर. अजून या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. भाटी संघाचा कॅप्टन यांनी एक त्यांना नम्र विनंती केली जाते ज्या खुर्च्या तुम्ही नेलेल्या आहेत तिथं त्या पुन्हा इथं आणून ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी पावले आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट आहे. पुन्हा चेंडू बघूया कुठे लँड होतोय. पुन्हा चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. लगातार मला वाटतं या षटकामध्ये 4 षटकार आलेले आहेत. त्याच्यामुळे धावसंख्या पोचलेली आहे 46 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 46. शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष रुके येतोय. शेवटचं शतक घेऊन आणि त्याच्यासमोर फलंदाज पंकज ठाकूर आहे. पंकज ठाकूर यांनी मला वाटतं फक्त एकच चेंडू खेळलेला आहे. त्या एक चेंडूवर त्यांनी एक धाव काढलेली आहे. पहिला चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. शतरक्षक त्या चेंडूच्या खाली येतोय मात्र त्याच्या हातून देखील सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 या धावसंख्येसाठी. आणि 6 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 52 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज बघा फक्त सिक्सर्स मध्ये त्यांनी धावा कन्वर्ट करायच्या घेतलेल्या आहेत. सिंगल्स डबल्स धावा आलेल्या नाहीयेत. सिक्सर्स आणि बाउंड्रीज जास्त आलेले आहेत. पुन्हा एकदा संतोष रुके आपल्या षटकातील पुढचा चेंडू. फुलटॉ चेंडूला देखील एक बाउन्स मारून बघूया. वेट फॉर अंपायर सिग्नल. या 4 धावेचा इशारा येतोय. या एक धावसंख्येने 4 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 56 या धावसंख्येवर. 56 धावसंख्या झालेली आहे. अजून 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा संतोष आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पंकज ठाकूर या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा बिग हिट आहे. पुन्हा शतरक्षक नाही आहे. चेंडू जातोय. पुन्हा एकदा 1 बाउंड चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. मी सांगितलं की फक्त चौकार आणि षटकारामध्ये फक्त धावा आता येत आहेत. कारण बघा चेंडू थोडा ओलसर देखील झालेला आहे. थोडं ग्रिप्स देखील मिळत नाही गोलंदाजाला आणि चेंडू मला वाटतं जास्त मध्ये टप्पे पडतायत. काय जातं 3 चेंडू टाकलेत संतोष आणि पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसरा म्हणजे तो चेंडू होता चौकार. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातोय. थोडा एक्स्ट्रा बाउन्स घेतलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 62 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा अजून पण खेळ बाकी आहे.
संतोष आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बघूया चेंडू कुठं लँड होतोय. ओ इथं पुन्हा एकदा फ्रान्सिस पार्लेकरांनी प्रयत्न केला होता पण त्याच्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या पोहोचली ती 68 या धावसंख्येवर. बघा आता मला वाटतं ज्या धावा आल्यात सगळ्या षटकार आणि चौकारानेच आलेले आहेत. पहिलं जे शतक होतं ते थोडं बरोबर होतं पण त्याच्यानंतरच मला वाटतं काही मात्र आता चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने. शतरक्षक तिथं दयानंद फजिंदार आहे. शतरक्षण करीपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 70 या धावसंख्येवर आणि 71 धावेचं टार्गेट इथं अक्सा संघाने ठेवलेलं आहे मनोरी मास्टर्स या संघासमोर. पुन्हा एकदा आपण सेकंड इनिंगचा जो सामना होणार आहे तोपर्यंत मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा हेमंत पाटील सरांना समालोचक कक्षामध्ये येण्याचं. खूप खूप धन्यवाद मनोज भाऊ. सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोली आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित 21 चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मंडळाचे विश्वस्त मान्य श्री मुकेशभाई भंडारी, त्याच्यानंतर अध्यक्ष भास्करजी कोळी, त्यानंतर इतर सर्व जे कमिटी मेंबर आहेत यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा सेमीफायनल मॅच आपण बघतो. आजच्या दिवसातला हा पहिला सेमीफायनल मॅच मनोरी विरुद्ध अक्सा या 2 टीममध्ये. मनोरी टीमने मला वाटते टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग स्वीकारली, अक्सा टीमला बॅटिंग दिली. अक्सा टीमची बॅटिंग आतापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे. स्कोरबोर्डवर 71चं टार्गेट फक्त 3 षटकाच्या सामन्यामध्ये. हे खूपच मोठं टार्गेट आहे. 71 टू विन. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. ओपनिंग जोडी सुद्धा लगेच पाठवायची. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर सुद्धा लगेच पाठवून द्या प्लीज. चला यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. सो विनंती असेल की लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा रेडी राहायचं आहे. कांदिवली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट असेल दुसरी टीम चारकोप टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. बॅटिंग असेल ती कांदिवली टीमची. पुन्हा एकदा कांदिवली टीम प्रथम बॅटिंग करताना आपल्याला दिसेल. दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. 71चं एक मोठं लक्ष आहे. कळसुबाई शिखर गाठावा लागेल आणि कळसुबाई शिखर जर तुम्हाला गाठायचं असेल तर सुरुवात अतिशय चांगलं फाउंडेशन चांगलं रचावं लागेल. एक जर मोठा बिल्डिंग सर करायची असेल तर. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. एक्स्ट्रा बॅटर सुद्धा पाठवून द्यायचं आहे. दिगंबर आणि फ्रान्सिस हे 2 ओपनिंग बॅटर आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज संजय ठाकूर येतोय बॉलिंग मार्कवर.
पहिला बॉल घेऊन जाईल दिगंबरसाठी. हो, ह्या वेळेला पायाला बदलतोय. अपील झाली होती लेग बिफोरची, मात्र इम्पॅक्ट जर आपण बघितलं लेग स्टंपच्या बाहेर होतं. लेग बायचा इशारा होतो. पंचांचा एक अतिरिक्त रनच्या साह्याने खातं ओपन होते. या ठिकाणी टीमचं 71चं एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे हे मॅच आणि फायनलमध्ये जाण्यासाठी. अक्सा टीमने जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली. प्रत्येक मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली. बॅटिंग अगदी स्ट्रॉंग दिसली आजच्या दिवसामध्ये अक्सा टीमची. हो, चांगली बॉलिंग सुद्धा आहे. या वेळेला बीट केलंय. बॅटर बीट झाल्यानंतर विकेट किपर बीट होतोय. फायनलच्या दिशेने बॉल फरार होऊन जातोय. 22 रुपयाने हा येतोय चौकार. त्यानंतर आज कांदिवली टीमची सुद्धा बॅटिंग अतिशय स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण श्रीकांत अपटेकरने जबरदस्त बॅटिंग केली आज. एकमात्र असा फलंदाज ज्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली. 65 रन नॉट आउट केले होते मागच्या मॅचमध्ये. शॉट आपली पूल केलं. यावेळेला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. प्रोटेक्शन ठेवलेलं होतं. फक्त एकच रन मिळेल. 1 रनवर समाधान मानावं लागेल दोन्ही सुद्धा फलंदाजांना. आणि सिंगलनी कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाही अक्सा टीमवर. मनोरी टीम यावेळेस थोडंसं असं वाटतं की बॅकफुटला आहे. ज्या प्रकारची सुरुवात मिळायला पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात झालेली नाहीये मनोरी टीमची. पुन्हा संजय बॉलिंग मार्कवर. हो, चांगला बॉल सरळ टाकला. यावेळेला गती जास्त होती. गतीला मिस झाला फलंदाज. काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज संजय याच्या स्कोर थांबला जातो फक्त आणि फक्त 6वर. आमचे ऑनलाईन स्कोर जगदीश भंडारी जे क्रिक हिरोजवर स्कोरिंग करतात. भरपूर प्रगत झालेले आहे क्रिकेट सुद्धा. यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑन पूल मिड विकेटच्या दिशेने बॉल. फिल्डर आहे डीपमध्ये. 2चा कॉल. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल. पहिला गडी बाद होतोय मनोरी टीमचा. पहिला गडी बाद. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह आहे कारण मोठं टार्गेट चेस केलं. 3 ओव्हरमध्ये 71 रनचं लक्ष जर आपण विचार केला तर जवळजवळ 23 ते 24च्या आसपास सरासरी राखावी लागेल. 25च्या आसपास प्रत्येक बॉलवर चौका ठोकावं लागेल. काय बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. नेट रन रेट आता रिकव्हर रन रेटचा विचार जर आपण केला. ओहो, चांगला फटका आहे यावेळेला. डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. टॉवरिंग सिक्सर. अप्रतिम शॉट. प्रॉपर टायमिंग निखळला होता फटका आणि बॉलला सरळ पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. आणि एकविरा षटकार. या षटकाराने टीमचं टोटल जाते 13वर. 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये 58 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, फायनलमध्ये जाण्यासाठी या मनोरी टीमला. चला, वेळेबद्दल सहकार्य करा. जास्त वेळ दौडू नका प्लीज. कारण यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. कांदिवली विरुद्ध चारकोप. या 2 टीममध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटते चारकोप टीमने टॉस जिंकलेला आहे. प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पुन्हा एकदा प्रथम बॅटिंग करताना दिसेल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ज्यांची आहे ती म्हणजे कांदिवली टीम. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर पंकज ठाकूर येतोय. या अक्सा टीमच्या ठाकूरने आज जबरदस्त कामगिरी केलेली आहे. बॉलिंगच्या माध्यमातून असो किंवा बॅटिंगच्या माध्यमातून असो. आज नक्कीच आजच्या दिवसावर वर्चस्व गाजवलेलं आहे अक्सा टीमने. फायनलच्या दिशेने वाटचाल करताना नक्कीच एक पाऊल पुढेच आहे मनोरी टीमपेक्षा. मात्र मनोरी टीमला जर फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर या उर्वरित 12 बॉलमध्ये 58 रन पूर्ण करायचे आहेत. 29चा रन रिकव्हर रन रेट व लेग ब्रेक बॉल यावेळेला फसतो फलंदाज. रनआउटची सुद्धा संधी आहे आणि एक सिंगल पूर्ण केली जाते. लेग बाईचा इशारा होतो. पंचांचा एक अतिरिक्त रन मिळते. 2 अंपायर आपण बघतो सकाळपासून भरपूर मेहनत घेताना दिसतात आणि चांगली अंपायरिंग हे आमच्या दोन्ही अंपायरिंगने केलेले आहे. अंपायर कपिल सर आणि अंपायर संजय सर याने चांगली अंपायरिंग केलेली आहे. 1ने टीमचा स्कोर 14वर जाऊन पोहोचतो. सिंगलनी जास्त प्रभाव नाही पडणार आहे
कारण मोठे फटकेबाजी करावी लागेल. जवळजवळ 34 रन रेटने बॅटिंग करावी लागेल. ओ चांगला फटका आहे. फिल्डर मात्र बॉल खाली, कोणतीही चुकी नाही आहे. अप्रतिम कॅच. फिल्डिंगचा दर्जा सुद्धा अतिशय जबरदस्त आहे अक्सा टीमचा. आज पूर्णपणे जर बघितला तर अक्सा टीम बॅटिंग मध्ये स्ट्रॉंग दिसली, बॉलिंग मध्ये स्ट्रॉंग दिसली आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा अप्रतिम अशी स्ट्रॉंग दिसते ती अक्सा टीम. म्हणजे तुमच्याकडे जर एवढी क्वालिटी असेल तर नक्कीच तुम्ही डिझर्व करता की तुम्ही फायनल मध्ये पोहोचू शकाल. तर पुढील मॅच मध्ये बघूया. पुढील मॅच सुद्धा एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच मध्ये सुद्धा दोन मजबूत टीम, एका बाजूने चारकोप आणि दुसऱ्या बाजूने कांदिवली टीम असेल. विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त करतो गोलंदाज पंकज ठाकूर. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी संतोष रुके. संतोष रुके येतोय. पंकज ठाकूर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी पंकजची आतापर्यंत बघितलं आपण तर एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. पुन्हा लेग ब्रेक बॉल, हुक केलंय बॉलला, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवून दिलंय. बॉलच्या बाहेर 6 रनसाठी एकविरा षटकार. अतिशय चांगला फटका. थोडस टाइम होतं. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून टर्न करण्याचा प्रयत्न. अखूट टप्प्याचा बॉल भरपूर वेल मिळाला. अगेन्स्ट द टर्न हा शॉट खेळला होता फलंदाज रुके संतोष रुके. आणि या षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 20 वर. 20 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द 1.3 ओव्हर. म्हणजे उर्वरित जर आपण बघितलं तर आणखीन 9 बॉल शेष आहेत. पहिल्या 9 बॉलमध्ये 20 झालेले आहेत आणि उर्वरित 9 बॉलमध्ये 51 रनची आवश्यकता आहे फायनलमध्ये जाण्यासाठी मनोरी टीमला. मात्र आव्हान आजच्या दिवसातला संपुष्ट येईल. मध्ये उद्या पुन्हा एकदा संधी तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा तुम्ही उद्या प्रयत्न करा, पुन्हा एकदा संघर्ष करा, ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे. हो चांगला बॉल यावेळेला. पहिला टप्पा याच्या अगोदर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर टाकला, मार पडला. यावेळेस टप्पा ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकला आणि लगेचच एक चांगला डॉट बॉल टाकला गोलंदाज पंकज ठाकूर यांनी. पुन्हा पंकज आपल्या बॉलिंग मार्कवर चांगला कमबॅक केलं. षटकार लागल्यानंतर पंकजने राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. ओ ह्या वेळेला आणखीन एक चांगला बॉल. अक्सा टीम नक्कीच जास्त फॉर्म मध्ये आहे आज. अक्सा टीमचा परफॉर्मन्स अप्रतिम झालेले आहे तिन्हीच्या तिन्ही मॅच मध्ये. तर मनोरी टीम या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतंय. पहिल्या 2 मॅच मध्ये मनोरी टीमने चांगला परफॉर्मन्स केला, मात्र या मॅच मध्ये भरपूर मार पडला. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. पुल करायचं होतं, लेग ब्रेक बॉल अगेन्स्ट द टर्न खेळायचं होतं. मिड विकेटच्या दिशेने बॉल अलॉंग द कार्पेट जातोय. फक्त एकच रन मिळेल. सपोर्टर्स जर बघितलं अक्सा टीमचे सुद्धा भरपूर आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर मनोरी टीमचे सुद्धा भरपूर सपोर्टर आहेत. उर्वरित आता बॉल शेष 6 आणि 50 रनची आवश्यकता. ना भूतो न भविष्यते. कधीही भूतकाळामध्ये घडलेलं आहे आणि भविष्यामध्ये घडेल असं वाटत नाहीये. कारण 6 बॉलमध्ये 42 होऊ शकतील एखादा 9 पडला तर. आपण बघितलेलं आहे कारण ऋतुराज गायकवाड या फलंदाजाने एक 9 बॉल पडला. लगातार 7 बॉलमध्ये 7 षटकार मारले, 42 आले होते. मात्र या ठिकाणी 50 ची आवश्यकता. मात्र मी बघितलेलं आहे 50 झालेले आहेत ते म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये. ओ हो काय टायमिंग, प्रॉपर टायमिंगने हा शॉट खेळला आणि पाठवून दिला बॉलला डीप वाईड मिड विकेट बाउंडच्या बाहेर षटकारासाठी 6 रन. अप्रतिम शॉट. फलंदाज आपण बघितला संतोष रुकेच्या बॅट मधून हा फटका येतोय आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 27 वर. मॅच जिंकू शकणार नाही, मात्र जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करू शकेल या ठिकाणी संतोष रुके. खाली राहिला बॉल आणि रनआउटची सुद्धा संधी आहे. रनआउटच्या रूपाने विकेट जाईल का? यस, या ठिकाणी फलंदाज होतो बाद. धावचेच्या रूपाने बाद. 11 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतोय. आमच्या क्रिक हिरोच्या ॲपवर सुद्धा दिसते. त्याच्यामध्ये भरपूर असे आहेत जे आपल्याला माहिती आहेत, मात्र काही कसे नियम आहे ज्याने
बॅटर आउट होऊ शकतोय, ज्यामध्ये तुम्ही फिल्डिंग करण्यासाठी अडथळा आणला त्यावेळेस सुद्धा तुम्ही बाद होऊ शकता. हो, टाइम आउटचा सुद्धा नियम आहे, टाइम आउटने सुद्धा तुम्ही बाद होऊ शकता. अँड पुढील बॉल, ओ जोरदार अपील, फ्लामेल बी सापडला, पंचांचा बोट उंच जात आहे आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाते आहे ती मनोरे टीमची. अक्सा टीम एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसते आपल्याला. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी जाताना दिसतोय, विष्णू जातोय. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 3 बॉल शेष, 3 मध्ये 44ची आवश्यकता. म्हणजे आपण म्हणू शकतोय मनोज भाऊ की ही फक्त औपचारिकता आहे 3 बॉल पूर्ण करण्याची. ऑन द राईज खेळायचं होतं, हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. दुरून फिल्डर येतात, बॉलला फिल्डिंग करतात, थ्रो करतील, त्याच्या अगोदर फक्त एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे आणि या सिंगलने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतो 28 वर. 2 बॉल शेष आहेत. दोन्ही टीम पुढील मॅच साठी, कांदिवली टीम बॅटिंग साठी रेडी राहा. श्रीकांत अपटीकर पुन्हा एकदा षटकार मारण्यासाठी रेडी राहा. ओ, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, डाऊन डी लेग हा बॉल. व्हाईटचा इशारा अंपायर कपिल सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळेल, स्कोअर जाईल 29 वर 4 गडीच्या मोबदल्यात. 2 बॉल बाकी आहेत. चारकोप टीम आपण फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय. चारकोप टीम मिस होतोय, प्ले अँड मिस, डॉट बॉल. अंतिम बॉल शेष, शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज विनोद पाटील. लास्ट बॉल टू गो आणि बघूया शेवटचा बॉल. सेमीफायनल मॅच, पहिल्या सेमीफायनलचा शेवटचा बॉल आणि या ठिकाणी इशारा पंचांचा वाईटचा. एक आणखीन अतिरिक्त रन. शेवटचा बॉल टाकण्यासाठी थोडासा विलंब लागला जातोय, वेळ घेतला जातोय आणि मॅच तर पूर्णपणे झुकलेली आहे अक्सा टीमच्या बाजूने. अक्सा टीमचे सपोर्टर भरपूर खुश आहेत. हवेत बॉल या ठिकाणी आणि हा बॉल जरूर जाईल बाउंडच्या बाहेर, मात्र आजच्या दिवसामधून बाहेर जाईल ती मनोरे टीम. अँड कॉंग्रॅच्युलेशन अक्सा टीम, पहिली टीम जी फायनलिस्ट ठरलेली आहे. म्हणजे आजच्या दिवसामधून या आई एकविरा चषक ट्रॉफी मधून एक ट्रॉफी नक्कीच अक्सा टीमच्या घरी, अक्सा टीम गावामध्ये जाणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन.